माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न. तहसीलदार सुशील बेल्हेकर. माहिती अधिकार म्हणजे काय, याचे फायदे व याचे दुष्परिणाम याबाबतीत सकारात्मक माहिती तालुक्यातील जनतेला कळावी या उद्देशाने तहसीलदार बेल्हेकर यांनी माहिती अधिकार कार्याध्यक्ष अमरनाथ शेनेकर, माहिती अधिकार कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी, माहिती अधिकार हातकणंगले तालुका अध्यक्ष देवदास कांबळे या मान्यवरांच्या उपस्थितीत 30 सप्टेंबर रोजी नूतन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना एकत्रित घेऊन तहसीलदार कार्यालय पहिला मजला हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. माहिती अधिकार म्हणजे काय, ज्यांनी माहिती मागितली त्यांना 7 दिवसाच्या आत उपलब्ध असलेल्या पेपरनुसार ती माहिती त्यांना दिली जाते, असे मत बीडीओ शबाना मोकाशी यांनी केले. माहिती अधिकाराच्या नावाखाली त्याचा गैरवापर करण्यात येऊ नये असंही त्या बोलताना म्हणाल्या. दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांनी माहिती अधिकाराचे नियम वाचून दाखवले. तालुकाध्यक्ष देवदास कांबळे म्हणाले, पुरवठा विभागात मी जेव्हा जाईन तेव्हा गर्दी पाहावयास मिळते. गोरगरिबांची कामे वेळेत होत नाहीत. टोकन सिस्टीम चालू करता येईल का, म्हणजे तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची धावपळ किंवा हेळसांड होणार नाही. माहिती अधिकारी कार्यकर्ता फेडरेशन पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमरनाथ शेनेकर यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करतेवेळी ते म्हणाले, 1 ते 21 कलमांचा हा कायदा आहे. ज्यांना माहिती अधिकाराबद्दल काय विचारायचे असेल त्यांनी मला प्रश्न विचारावा. तेव्हा एस कठारे यांनी बरेचसे प्रश्न विचारले व माहिती जाणून घेतली. अध्यक्ष भाषण करतेवेळी सुशील बेल्हेकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. माहिती अधिकाराबद्दल बरीच माहिती सांगू लागले. या कार्यक्रमात शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमचे सहकारी पत्रकार योगेश पांडव यांनी माहिती अधिकाराबद्दल थोडी माहिती सांगितली. कार्यक्रमासाठी हातकणंगले तालुक्यातील सदस्य विनायक यादव, शरद पवार, अमृत पाटील, गौतम दिवाण, भरतेश्वर पाटील उपस्थित होते. स्वागत पुरवठा अधिकारी काळगे यांनी केलं. प्रास्ताविक देवीदास कांबळे तर माहिती अधिकारी हातकणंगले तालुका सदस्य गौतम दिवाण यांनी आभार मानले. अनेक चळवळी टिकल्या किंवा ज्या चळवळीत जगल्या त्या माहिती अधिकार कायद्यामुळे गेल्या अनेक 20 वर्षात जगल्या. नाहीतर पूर्णपणे कोण काय करते काय नाही कोणाला माहिती पडली नसते. शिवाय सुधारणा सुद्धा आहे. जसं जसं आपल्या प्रश्न येतील तसे की तुम्हाला हळूहळू उदाहरणं सुद्धा द्यायचं आहे. तर या कायद्याबद्दल जास्त माहिती सांगण्याची आवश्यकता नाही. 1 ते 31 कलमाचा हा कायदा आहे. त्यातले 10-12 कलम फक्त आपल्या रेग्युलर वापरण्यात येतात. बाकीची कलम ती प्रॅक्टिकली करतात की वापरता येत नाही. जी शासनानं किंवा आईने जी निर्देशित करायचे वगैरे तर ते आपण केलेले असतात. पण आपल्याला साधारणपणे 2 कलम, त्यानंतर कलम 4, कलम 9, 10, 8, 9, 10, 11, कलम 6, 7 आणि कलम 18, 19 याचा प्रामुख्याने वापर होतो. तर आपल्याला जिथे जिथे अडचणी येतात किंवा आपल्याला ज्या काही शंका आहेत त्या अगदी मनमोकळेपणाने विचारा. त्यात कसलाही तुम्ही संकोच ठेवू नका. जेवढे जास्त पद्धतीने तुमचं समाधान करण्यात येईल तेवढं मी तुमचं समाधान करेन. आणि तुम्हाला माहिती आहे की कायदा वापरताना कुठलीही अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून जर तुम्ही सकारात्मक मानसिकता ठेवली तर खरोखर या कायद्याचं खूप मोठं म्हणजे एकदम सोपं कायदा आहे. आज जे कायदे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा सगळ्यात जर सोपा कायदा असेल तर आहे. पण तेवढा सोपा नाही आहे जर तो तुम्ही व्यवस्थित नाही वापरला तर. आपण या ठिकाणी घेतलेला आहे माहिती अधिकाराची 1766 साली या कायद्याची पहिल्यांदा प्रथम अंमलबजावणी पूर्ण जागतिक पातळीवर पहिल्यांदा स्वीडन देशाने केली. आणि स्वीडन देशाच्या नंतर जर काही कोणी जर हे केलं असेल तर आपला भारत देश जो आहे हा 54वा देश आहे की ज्याने आपण माहिती अधिकार स्वीकारला. आणि 2005 साली आपण महाराष्ट्र राज्याने आपला माहिती अधिकार लागू करण्यात आला. आणि त्या वयाला आपण बाकीचे सर्व काम करत असतो. या काम करण्याच्या माहिती अधिकारामध्ये आणखी विषय आपल्याला थोडा सांगण्यासारखा आहे. दप्तर निर्णय कायदा जो आहे तो तुमच्या आणि सर्व नागरिकांच्या जनतासाठी आहे. त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की 7 दिवसाच्या आत जी आपली टेबलावरची फाईल असते त्याच्यावर जे काही शेरा टिप्पणी किंवा त्याचा जो कार्यकाळ आहे पूर्ण होऊन पुढे सरकला पाहिजे. त्या दृष्टीने 7 दिवस आपल्याला दिलेले आहेत. 7 दिवस पूर्ण करून आपण
पुढे पाठवण्याची जबाबदारी सर्व आपल्या कर्मचाऱ्यांची आहे आणि ती आपण पूर्ण पाळली पाहिजे. काय कायद्याचा पूर्ण हेतू आहे आणि उद्देश आहे. आणि म्हणून या कायद्याचं जे अंमलबजावणी अपेक्षित आहे आणि सामान्य नागरिकांनी सुद्धा त्याचा सुयोग्य वापर करणे अपेक्षित आहे. सुद्धा जनतेला थोडंसं आवाहन केलं पाहिजे, त्यांना त्या निमित्तानं सांगितलं गेलं पाहिजे की जी माहिती अधिकार कायद्यात शक्यतो आपण उपलब्ध असणारी माहिती देत असतो आणि ही माहिती नवीन निर्माण करून दिली जात नाही. त्यामुळं त्याचा योग्य एखादं शास्त्रज्ञांनी त्याचा योग्य वापर करणे हे सुद्धा त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे तशा पद्धतीने सुद्धा प्रबोधन होणं आवश्यक आहे. दोन्ही कुटुंब प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख किंवा कार्यालय प्रमुख म्हणून आम्ही या सर्व गोष्टींचा नक्कीच अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करत आहोत. टेबलवरती आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा त्यांच्या टेबलवरती कमीत कमी 20-25 लोक त्यांच्या समोर असतात. फक्त ऑपरेटरकडनं काही कमतरता होत आहे असं मला वाटायला लागलं आणि ऑनलाईनचा जरा सर्वचा प्रॉब्लेम होत असायला. आणि रेशन कार्डचा हा एक मेन मुद्दा आहे की लोकांना मेडिकलसाठी त्याची फार गरज असेल. आता मुलांना शिक्षणासाठी किंवा विभाग रेशन कार्ड घरकुल मंजुरीसाठी पंचायत समितीला पण बऱ्याच अडचणी रेशन कार्ड घरकुलसाठी पण यायला लागल्या. तर रेशन कार्डसाठी आपण काहीतरी वेगळा पाठपुरावा करून तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी, सर्व माहिती अधिकारी, कार्यकर्ते, पूर्वी टाकल्याने सर्व आपले अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी, सगळ्यांची नावं घेत नाही, थोडं वेळ आहे. पण माहिती अधिकार दिन साजरा करताना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी माहिती अधिकार म्हटलं की थोडंसं अरे माहिती अधिकार उपयोगाचं पण आहे आणि फायद्याचं पण आहे. स्वतः त्याचा वापर केलेला आहे आणि यश मिळतं. म्हणजे तेवढी गोष्ट सांगतो मी मानतो. तहसीलला झाल्यानंतर तरी करून टाकली त्यावेळेस मी मंत्र्यातच काय होतो तरी देखील मला पण तिकडे चलर पडला गेला. मग अधिकार साहित्य पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग आणि ते वाटे असा माहिती अधिकार आहे. स्वतः टाकला त्याची माहिती काढली आणि ती समोर मिळवली. पुणे एवढ्या जागा नागपूरमध्ये एवढ्या. एक आहे प्रामाणिक असावा. पहिला मुद्दा आहे प्रामाणिक असावा, अन्याय करता. 2 कायद्यातील बारकावे समजणारा असावा. 3 सरकारी कामकाज कसे चालते याचे ज्ञान असणारा असावा. शिस्त व वक्तशीरपणा असावा. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांविषयी आदरभाव ठेवणारा असावा. नम्र व सौम्य भाषा असावी. सार्वजनिक हिताची कळकळ असणारा असावा. पाठपुरावा करणारा असावा. सततचा अभ्यास करणारा असावा. असा अन्याय करता. हिरकणी न्यूज करिता मंगल चव्हाण, हातकणंगले. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.